17 डिसेंबरचं औचित्य साधून या सभागृहामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय संविधानाच्या संदर्भात चर्चा उपस्थित झाली। या चर्चेमध्ये सन्माननीय श्री पृथ्वीराज चव्हाण साहेब, सन्माननीय श्री छगन भुजबळ साहेब, सन्माननीय श्री एकनाथ शिंदे जी, सन्माननीय श्री इम्तियाज जलील जी, सन्माननीय एडवोकेट राहुल कुल जी, सन्माननीय श्री अबू आजमी जी, सन्माननीय श्री बच्चू कडू जी, सन्माननीय श्री सुभाष पाटिल जी, सन्माननीय श्रीमती वर्षाताई गायकवाड, सन्माननीय श्री शरद सोनावणे, सन्माननीय श्री राजकुमार जी बडोले या सदस्यांनी आणि मंत्र्यांनी या ठिकाणी सहभाग घेतला। अध्यक्ष महोदय, मी राज्याचे सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांचं अभिनंदन करीन की आजच्या दिवसाचं औचित्य साधून या सभागृहामध्ये अशा प्रकारची चर्चा झाली पाहिजे। हा मुद्दा त्यांनी आपल्यासमोर मांडला आणि आपलं आणि विधान परिषदेचे सभापती दोघांचे मी आभार मानेन की आपण तातडीनं हा विषय स्वीकारला आणि आज आपण ही चर्चा या ठिकाणी करतोय। अध्यक्ष महोदय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं 125वे जयंती वर्ष या ठिकाणी आपण साजरं करतोय। पण आजच्या दिवसाचं महत्त्व हे आहे की 17 डिसेंबर 1946 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना समितीमध्ये आपलं पहिलं भाषण केलं होतं। अध्यक्ष महोदय, हे भाषण करत असताना एक भाषण जयकरांचं झालं होतं आणि जयकरांच्या भाषणामध्ये काही विवादित मुद्दे आल्यामुळे सभागृह पूर्णपणे तापलेलं होतं आणि तशातच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्या ठिकाणी पाचारण करण्यात आलं आणि आता जयकरांच्या मुद्द्यावर तोच मुद्दा बाबासाहेब पुढे नेतात, काही वेगळं मांडतात। सभागृहाची परिस्थिती कशा प्रकारे राहील, बाबासाहेबांना लोक ऐकतील की नाही ऐकणार, अशा प्रकारचे अनेक मुद्दे अनेकांच्या मनामध्ये तयार होत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे त्या ठिकाणी सभेमध्ये उपस्थित झाले आणि त्यांनी भाषणाला सुरुवात करताना सांगितलं की मला वाटलंच नव्हतं की आपण दुसऱ्याच क्रमांकावर मला या ठिकाणी भाषण द्यायला उभं कराल। ते म्हणाले, मी तर असं समजत होतो की कदाचित माझा क्रमांक उद्या लागेल आणि त्यामुळे वास्तविक जी तयारी मी केली पाहिजे ती तयारी मी केली नाही, पण तरी देखील आपण मला संधी दिली आणि म्हणून या ठिकाणी माझे विचार मी मांडतोय। आणि या पहिल्या भाषणामध्ये जे विचार खरं म्हणजे बाबासाहेबांनी या ठिकाणी मांडले ते अत्यंत महत्त्वाचे आहेत। अध्यक्ष महोदय, त्यातले काही भाग हे आपण जर बघितले तर ते असं म्हणतात, प्रजासत्ताक हा शब्द वादाचा केंद्रबिंदू असल्याचे जाणवते, कारण त्याच्यापूर्वी आपलं प्रजासत्ताक राहील, कुठल्या प्रकारचं आपलं शासन राहील याच्यावर बरीच चर्चा झाली होती। म्हणून ते म्हणतात की प्रजासत्ताक हा शब्द वादाचा केंद्रबिंदू असल्याचे जाणवते, सार्वभौमत्व लोकांमधून निर्माण होते। हा परिच्छेद 4 मधील विधानाभोवती हा वाद केंद्रित झालाय। मुस्लिम लीगच्या अनुपस्थितीने सभेने या ठरावावर चर्चा करणे संयुक्त होणार नाही, या माझे मित्र डॉक्टर जयकर यांनी काल उपस्थित केलेल्या मुद्द्यातून हा वाद निर्माण झालाय। महोदय, या महान देशाच्या सामाजिक, राजकीय आणि आर्थिक भविष्यकालीन संरचनेबद्दल व उज्ज्वल भवितव्याबद्दल माझ्या मनात तीळमात्र देखील शंका नाही। आज आपण राजकीय, सामाजिक व आर्थिक दृष्ट्या विभागलेले आहोत याची मला जाणीव आहे। आपण एक दुसऱ्या विरुद्ध लढणाऱ्या छावण्यांचे समूह आहोत आणि मी तर यापुढे जाऊन हेही मान्य करेन, बहुश अशाच एका छावणीचा मीही नेता आहे। परंतु महोदय, हे सर्व खरे असले तरी मला पूर्ण खात्री आहे, अनुकूल काळ व परिस्थिती निर्माण केल्यास जगातील कोणतीही शक्ती
या देशाला एक होण्यापासून परावृत्त करू शकत नाही। विभिन्न जाती व संप्रदाय असले तरी आपण एकसंघ झाल्याशिवाय राहणार नाही, याबद्दल माझ्या मनात कसलीही शंका नाही। आज जरी मुस्लिम लीग भारताच्या फाळणीसाठी प्रयत्नशील असला तरी एकसंघ भारतच त्यांच्यासाठी हिताचा आहे असा विचार स्वतः मुस्लिम एक दिवस करायला लागतील हे सांगताना मला जराही संकोच वाटत नाही। अंतिम ध्येयाबाबत माझ्या मते आपल्यापैकी कुणीही भीती बाळगण्याचे कारण नाही, याबाबत कोणालाही शंका असू नये। आपली अडचण ही अंतिम भविष्याबाबतची नाही, आज एकसंघ नसलेल्या समाजातील लोकांनी एकत्रपणे एकसंघत्वाकडे नेण्याच्या मार्गाने कसा प्रवास करता येईल याचा निर्णय घेणे हीच आपली खरी अडचण आहे। आणि अध्यक्ष महोदय, बरेच मोठे भाषण आहे, पण पहिल्याच भाषणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सभागृहाला जिंकलं आणि सभागृहाला ही कल्पना आली की जो व्यक्ती या मसुदा समितीचा अध्यक्ष आहे या व्यक्तीमध्ये अनन्यसाधारण अशा प्रकारची प्रतिभा आहे, त्यांचा अनन्यसाधारण असा अभ्यास आहे आणि खऱ्या अर्थानं या देशाला दिशा देण्याची ताकद ही त्यांच्यामध्ये आहे। अध्यक्ष महोदय, संविधान सभेतली जी त्यांची भाषणं आहेत ही खरोखर आजही आपल्याकरता अत्यंत पथदर्शी आहेत। एका भाषणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी म्हणतात, लोकशाहीतील कार्यपालिकेला 2 अटी पूर्ण कराव्या लागतील। ही कार्यपालिका स्थिर असली पाहिजे आणि ही कार्यपालिका उत्तरदायी असली पाहिजे। तथापि या दोन्ही अटींची सारख्याच प्रमाणात पूर्तता करू शकणारी प्रणाली दुर्दैवाने आजपर्यंत विकसित झाली नाही। आपल्याला एकतर अधिक स्थैर्य पण कमी उत्तरदायित्व असलेली प्रणाली लाभेल किंवा अधिक उत्तरदायित्व परंतु कमी स्थैर्य असणारी प्रणाली मिळेल। अमेरिकी आणि स्विस प्रणालीमध्ये अधिक स्थैर्य परंतु कमी उत्तरदायित्व आहे, या उलट ब्रिटिश प्रणालीत अधिक उत्तरदायित्व परंतु कमी स्थैर्य आहे। याचे स्पष्ट कारण आहे, अमेरिकी प्रणालीतील कार्यपालिका संसद बाह्य आहे। याचा अर्थ असा की आपल्या अस्तित्वासाठी ही कार्यपालिका विधिपालिकेमधील बहुमतांवर अवलंबून नसते, परंतु ब्रिटिश प्रणालीतील कार्यपालिका संसदेतील बहुमतांवर आपल्या अस्तित्वासाठी अवलंबून असते। नेमका याच कारणास्तव अमेरिकी काँग्रेस कार्यपालिका बडतर्फ करू शकत नाही, मात्र सांसदीय प्रणालीतील सरकारला संसदेतील बहुमत गमावता क्षणीच राजीनामा द्यावा लागतो। याच दृष्टिकोनातून पाहता संसद बाह्य कार्यपालिका संसदेवर अवलंबून नसल्याचे विधिपालिकेच्या प्रती कमी जबाबदार असण्याची प्रवृत्ती आढळते। याच उलट सांसदीय प्रणालीतील कार्यपालिकेत अधिक जबाबदारीची प्रवृत्ती आढळते, कारण ती संसदेतील बहुमतावर अवलंबून असते। या दोन्ही प्रणालीमध्ये जबाबदारीच्या जाणीवेखेरीज आणखी एक फरक आहे, तो म्हणजे त्यांची जबाबदारी कशी पार पाडली याचा लेखाजोखा घेण्याचा आणि तो घेणाऱ्या यंत्रणेचा संसदीय प्रणालीमध्ये उदाहरणार्थ अमेरिका हा लेखाजोखा निश्चित कालावधीनंतर घेण्यात येतो, तो मतदारांमार्फत घेण्यात येतो। सांसदीय प्रणाली असलेल्या इंग्लंडमध्ये कार्यपालिकेचा लेखाजोखा दररोज आणि नियत कालावधीनंतर घेतला जातो। दैनंदिन लेखाजोखा संसद सदस्यांना प्रश्न विचारून ठरावांच्या माध्यमातून अविश्वास ठराव, स्थगन प्रस्ताव आणि भाषणावरील चर्चेच्या द्वारे घेत असतात। नियतकालिक लेखाजोखा मतदार निवडणुकीच्या माध्यमातून दर 5 वर्षांनी किंवा त्यापूर्वी घेत असतात। आणि म्हणून अध्यक्ष महोदय, ते असं म्हणतात की अमेरिकेत अस्तित्वात नसलेला जबाबदारीचा दैनंदिन लेखाजोखा अधिक प्रभावी मानला जातो आणि भारतासारख्या देशात जास्त गरजेचा समजण्यात येतो। प्रस्तावित घटनेत कार्यपालिकेसाठी संसदीय प्रणालीची शिफारस करताना अधिक स्थैर्यापेक्षा अधिक उत्तरदायित्वाला पसंती देण्यात आलेली आहे। आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय, आजच्या या आपल्या प्रणालीत महत्त्वाचं काय आहे तर या सभागृहामध्ये बसल्यानंतर अध्यक्ष महोदय सामान्य माणसाचं जे मत आहे ते मत या ठिकाणी मांडता येतं, कार्यपालिकेला त्याकरता जबाबदार धरता येतं, प्रश्नाच्या माध्यमातून कार्यपालिकेचं उत्तरदायित्व त्या ठिकाणी सिद्ध करता येतं। वेगवेगळ्या प्रकारचे जे काही आपल्या इथे आर्थिक प्रस्ताव येतात
मागण्या असतील, पुरवणी मागण्या असतील, त्यातनं आपल्याला सेन्सर किंवा कपात ही सुचवता येते। आणि म्हणून जी लोकशाही आपण स्वीकारली त्या लोकशाहीमध्ये दैनंदिन रोज कार्यपालिकेला उत्तरदायित्वाचा सामना करावा लागतो। आणि मला असं वाटतं हे जे तत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वीकारलं त्यामुळेच या सभागृहामध्ये सामान्यांचा आवाज दोन्ही पक्षातले, सत्ता पक्ष असो विरोधी पक्ष असो, त्यांना त्या ठिकाणी मांडता येतो। आणि सामान्यांना देखील हा विश्वास आहे की आपला प्रश्न विधानसभेपर्यंत पोहोचला किंवा विधानमंडळात पोहोचला तर त्याच्यावर निश्चित काही ना काही परिणाम हा निघू शकतो। एक अजून अध्यक्ष महोदय त्यांनी घटनेच्या स्वरूपाबद्दल बोलताना सांगितलं की इतिहासाला दोन प्रमुख प्रकारच्या घटना ज्ञात आहेत, एकात्मिक आणि संघराज्यात्मक। एकात्मिक घटनेची दोन वैशिष्ट्ये आहेत, मध्यवर्ती राज्यसत्तेचे श्रेष्ठत्व, दुय्यम राजसत्तांच्या सार्वभौमत्वाचा अभाव। या उलट संघराज्यात्मक घटनेची दोन वैशिष्ट्ये आहेत, मध्यवर्ती राज्यसत्ता आणि दुय्यम राज्यसत्ता यांचे सह अस्तित्व आणि प्रत्येक सत्ता आपापल्या निर्देशित क्षेत्रात सार्वभौम असणे। म्हणजे अध्यक्ष महोदय हा विषय त्यांनी ओळखला होता की हा जो देश आहे हा अनेक भाषांमध्ये अनेक प्रांतांमध्ये विखुरलेला आहे आणि ज्याला आपण अनेकतेतली एकता म्हणतो ती जर ठेवायची असेल तर या ठिकाणी आपल्याला अध्यक्ष महोदय युनिटरी अशा प्रकारचं संपूर्ण शक्ती असलेलं एक केंद्र सरकार हे तयार करून चालणार नाही। आपल्याला या ठिकाणी संघराज्य तयार करावं लागेल। पण संघराज्याची संकल्पना सांगताना त्यांनी काय सांगितलंय तर संघराज्यामध्ये एका संघातले जे वेगवेगळे राज्य आहेत यांचं अस्तित्व वेगळं आहे पण तरी देखील हे एक आहे। आणि अध्यक्ष महोदय यात महत्त्वाचं काय यांचं सह अस्तित्व, हे एकमेकांसोबत राहत आहेत। आणि म्हणून ही रचना करताना अतिशय सुंदर रचना अध्यक्ष महोदय या ठिकाणी त्यांनी केली। आणि अमेरिकेच्या रचनेच्या संदर्भात बोलत असताना ते असं म्हणाले की अध्यक्ष महोदय थोडक्यात म्हणजे एखादे राज्य आपले नागरिक किंवा निवासी यांना देत असलेले अनेक अधिकार अनिवासींना कायदेशीररित्या नाकारू शकतात अथवा नाकारते किंवा निवासीपेक्षा अधिक कठोर अटी लादून अनिवासींना उपलब्ध करते। राज्यातील नागरिकांना देण्यात येणारे हे लाभ राज्य नागरिकत्वाचे खास अधिकार असतात। एकंदरीत पाहता राज्याचे नागरिक आणि इतर लोकांच्या अधिकारात बरीच तफावत असते। फिरस्ता व तात्पुरता रहिवासी प्रत्येक ठिकाणी हा खास भेदभाव अनुभवतो। आणि म्हणून प्रस्तावित भारतीय घटनेत दुहेरी राज्यसत्ता असून त्यामध्ये एकच नागरिकत्व आहे। राज्यसत्ता दुहेरी आहे। अमेरिकेत आणि आमच्यामधला फरक काय त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय तो देशाचाही नागरिक आणि राज्याचाही नागरिक आहे। त्या ठिकाणी म्हणजे त्याचं वर्णन फार सुंदर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की एकाच भूखंडावर एक मोठी इमारत असावी, तिच्या भोवती अनेक छोट्या इमारती असाव्यात आणि या सर्व इमारती परस्परापासून भिन्न दिसाव्यात। तसेच मध्यवर्ती अथवा राष्ट्रीय सरकार आणि असे मध्यवर्ती राष्ट्रीय सरकार आणि राज्य सरकार यांचं आहे। आणि म्हणून अध्यक्ष महोदय या ठिकाणी त्यांनी काय सांगितलं की आपल्या देशामध्ये वेगवेगळी राज्य असली त्या राज्यांचं अस्तित्व राहील पण अध्यक्ष महोदय नागरिकत्व मात्र एकच राहील। आणि त्यामुळे प्रत्येक नागरिकाला देशाच्या अंतर्गत जे अधिकार आहेत ते कुठल्याही प्रांतात सारखेच राहतील। आणि अध्यक्ष महोदय तो एका प्रांतातून दुसऱ्या प्रांतात गेला तरी देखील अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी त्याचे जे अधिकार आहेत ते अधिकार मौलिक अधिकारांमध्ये अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी त्यांनी टाकले। आणि म्हणून अध्यक्ष महोदय त्याचं अतिशय स्पष्टपणे म्हटलं की प्रस्तावित भारतीय घटनेत दुहेरी राज्यसत्ता असून त्यामध्ये एकच नागरिकत्व देण्यात आले आहे। संपूर्ण भारतासाठी एकच नागरिकत्व असणार आहे, ते भारतीय नागरिकत्व असेल। राज्य नागरिकत्व ठेवण्यात आलेले नाही। प्रत्येक भारतीयाला तो कोणत्याही राज्याचा निवासी असला तरी नागरिकत्वाचे समान अधिकार आहेत। अध्यक्ष महोदय या ठिकाणी खरं म्हणजे हे संपूर्ण जे भाषण आहे हेच खरं म्हणजे या सभागृहात येण्याची आवश्यकता आहे पण त्यातले काही मुद्दे अध्यक्ष महोदय हे निश्चितपणे मी आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतोय। ते असेही म्हणतात संघराज्याच्या संदर्भात इतर संघराज्यांपेक्षा वेगळेपण दाखवणारे आणखी एक वैशिष्ट्य प्रस्तावित भारतीय राज्य संघराज्यात आहे। एखादे संघराज्य स्वाभाविकता स्वतंत्र विधिपालिका, कार्यपालिका आणि न्यायपालिका यांच्या अधिकार विभाजनामुळे कायदे, प्रशासन
आणि न्यायिक संरक्षण या बाबतीत विविधतापूर्ण असते. एका मर्यादेपर्यंत या वैविध्यामुळे फरक पडत नाही. स्थानिक गरजा आणि स्थानिक परिस्थिती यांच्यानुसार सरकारचा सत्ता वापरण्याचा प्रयत्न म्हणून त्याचे स्वागतही करता येईल. परंतु ही विविधता एका मर्यादेपलीकडे गेल्यास निर्णायकी निर्माण करू शकते आणि अनेक संघ राज्यांमध्ये असा गोंधळ निर्माण झालेला आहे. भारतात 20 राज्य निर्माण झाली आणि विवाह, घटस्फोट, वारसा हक्क, कौटुंबिक नातेसंबंध, करार, हानी, गुन्हे, वजन आणि मापे, धनादेश आणि बिले, बँकिंग आणि वाणिज्य आदी बाबत 20 वेगवेगळे कायदे केले. न्याय मागण्याच्या 20 प्रक्रिया निर्माण झाल्या आणि 20 प्रशासकीय पद्धती असल्या तर काय गोंधळ माजेल याचा केवळ विचारच करवत नाही. यामुळे केवळ राष्ट्रच दुर्बल होत नसून एका राज्यातून दुसऱ्या राज्यात स्थलांतर आणि करण्याबाबत नागरिकांबाबतही असहिष्णुता तयार होते. कारण एका राज्यात कायदेशीर असणारी बाब दुसऱ्या राज्यात बेकायदा असल्याचे त्याला आढळते. घटनेच्या मसुद्याने साधने व पद्धती यांची एकात्मता आणण्याचा प्रयत्न केलाय, ज्या योगे भारतात केवळ एकच संघराज्य असेल आणि देशाचे ऐक्य टिकविण्यासाठी आवश्यक मूलभूत बाबींमध्ये समानता असेल. मसुदा समितीने याबद्दल 3 साधनांचा अवलंब केलाय. ही एकात्मता कशी निर्माण केली अध्यक्ष महोदय, तर एकच न्याय यंत्रणा, सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट आणि खालची न्याय यंत्रणा, एकच न्याय यंत्रणा, दिवाणी आणि गुन्हेगारी विषयक मूलभूत कायद्यांमध्ये समानता आणि महत्वाच्या पदांची जबाबदारी सांभाळण्यासाठी सामयिक अखिल भारतीय नागरी सेवा. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय, ज्यावेळी आम्ही आमचं स्ट्रक्चर हे फेडरल केलं त्यावेळी ते फेडरल करत असताना एकीकडे आमचं जे केंद्र आहे ते मजबूत असलं पाहिजे हे मत बाबासाहेबांचं होतं. पण त्याच वेळी अध्यक्ष महोदय, राज्यांचे जे अधिकार आहेत ते अधिकारी त्यांना अधिकचे मिळाले पाहिजे. आणि म्हणून आपल्या राज्यघटनेला युनिटरी तर म्हणताच येत नाही, पण फेडरल पेक्षा ती क्वासाय फेडरल आहे. आणि त्याच्यामुळे अध्यक्ष महोदय, इतर फेडरेशन पेक्षा वेगळ्या प्रकारचे अधिकार हे आपल्या राज्याला या राज्यघटनेने या ठिकाणी दिलेले आहेत. अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे आज ज्यावेळी ही राज्यघटना कशा प्रकारे तयार झाली हे आपण या ठिकाणी याची चर्चा ज्यावेळेस करतोय, अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे जगातली सगळ्यात मोठी राज्यघटना आहे. सगळ्यात मोठी, जगामध्ये इतकी मोठी राज्यघटना नाही अध्यक्ष महोदय. 448 कलम, 12 परिशिष्ट आणि अध्यक्ष महोदय 100 पेक्षा जास्त, आता 105 पेक्षा जास्त घटना दुरुस्त्या. अध्यक्ष महोदय, जगातली सगळ्यात मोठी राज्यघटना ही आपल्या देशामध्ये तयार झाली. आणि अध्यक्ष महोदय, जवळजवळ 2 वर्ष 11 महिने 17 दिवस इतका काळ या संविधान सभेचं काम चाललं. आणि अध्यक्ष महोदय, एकेका आर्टिकलवर, एकेका परिच्छेदावर त्या ठिकाणी झालेली चर्चा, या देशामध्ये ज्यांनी संविधान तयार केलं अध्यक्ष महोदय, किती विचारपूर्वक हे संविधान तयार केलं आहे. मी तर असं म्हणेन, या देशामध्ये अध्यक्ष महोदय कुठलाही प्रश्न असो, देशाच्या समोरच्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर हे पाहण्याकरता कोणा एक्सपर्टकडे जाण्याची आवश्यकता नाही आहे. या देशाच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या संविधानामध्ये दडलेली आहेत. आणि अध्यक्ष महोदय, ती ताकद, ती शक्ती या संविधानाने अध्यक्ष महोदय या ठिकाणी आपल्याला दिली आहे. खरं म्हणजे अध्यक्ष महोदय, जगात पहिली राज्यघटना ही इसवी सन पूर्व 2300 साली अध्यक्ष महोदय तयार झाली. पण अध्यक्ष महोदय, या सगळ्या त्यानंतर ज्या राज्यघटना तयार झाल्या त्याच्यातली भारतीय राज्यघटना हा एक परमोच्च बिंदू आहे की ज्या माध्यमातून खऱ्या अर्थानं अध्यक्ष महोदय एकात्मता कशा प्रकारे आपण निर्माण करू शकतो याचा अध्यक्ष महोदय विचार झालाय. मगाशी कोणीतरी सांगितलं आणि बाबासाहेबांचे ते विचारच आहेत. बाबासाहेबांवर असा त्या ठिकाणी काही लोकांनी भाषण करताना असं सांगितलं की या राज्यघटनेत नवीन काय आहे, 1935चा कायदा आहे, त्या कायद्यातल्या काही गोष्टी घेतल्यात, त्यानंतर सांगितलं की तुम्ही याच्यामध्ये स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही तत्व फ्रान्सच्या राज्यघटनेतनं घेतली, संसदीय राज्य पद्धती ग्रेट ब्रिटनकडनं घेतली, मूलभूत हक्क हे अमेरिकेकडनं घेतले, असं वेगवेगळं त्या ठिकाणी सांगण्यात आलं. त्यावेळी बाबासाहेब असं म्हणाले की 100 वर्षापेक्षा अधिक काळ विविध देशांच्या घटना तयार झाल्या आणि या विविध देशांच्या घटनांमध्ये
जे जे काही चांगलं आहे ते घ्यायचं, याच्याकरता लाज कशाला असावी? जर जगामध्ये काही चांगलं असेल तर ते आम्ही चोरलेलं नाहीये, ते वाङ्मय चौर्य नाहीये. ज्या चांगल्या गोष्टी जगामध्ये आहेत आणि त्यांनी सांगितलं की आमच्या संस्कृतीने वेळोवेळी जगामधलं चांगलं स्वीकारलेलं आहे आणि म्हणून ही राज्यघटना तयार करताना जे जगात चांगलं होतं ते आम्ही स्वीकारलं, पण ते स्वीकारत असताना अंधतेने नाही स्वीकारलं, तर ते स्वीकारत असताना त्याच्या मागे तत्व काय आहेत ती आम्ही समजून घेतली. त्यातली कुठली तत्व या देशाला लागू होतील, या समाजाला लागू होतील, या समाज व्यवस्थेला लागू होतील, ती तत्व आम्ही समजून घेतली आणि त्या तत्वांच्या आधारावर त्या गोष्टींची स्वीकृती आम्ही केली. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, खऱ्या अर्थानं सामान्य माणसाला या राज्यघटनेने जे अधिकार दिले आहेत, संधीची समानता, अध्यक्ष महोदय या ठिकाणी इक्वॅलिटी ऑफ ऑपॉर्च्युनिटी ही का दिली आपण अध्यक्ष महोदय? याचं कारण या देशामध्ये अध्यक्ष महोदय खूप मोठा समाज हा वंचित होता की ज्या समाजाला अध्यक्ष महोदय वर्षानुवर्ष, दशकानुदशक, शतकानुशतक या ठिकाणी भेदभावाला सामोरं जावं लागलं होतं. आणि म्हणून अध्यक्ष महोदय केवळ समानता म्हटली असती अध्यक्ष महोदय, तर अध्यक्ष महोदय ती समानता असमान आणि समान, ज्याला मिळालाय आणि ज्याला नाही मिळालं यांच्यातलीच जर समानता ठेवली होती अध्यक्ष महोदय, तर ज्यांना मिळालाय तेच पुढे गेले असते आणि ज्यांना मिळालं नाही ते कधीच पुढे गेले नसते. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, आम्ही या राज्यघटनेच्या माध्यमातून आरक्षणाचं तत्व स्वीकारलं, जे तत्व अध्यक्ष महोदय खरं म्हणजे अतिशय महत्वाचं आणि अतिशय वैज्ञानिक दृष्ट्या अशा प्रकारचं सायंटिफिक तत्व आहे की अध्यक्ष महोदय ज्या तत्वाच्या आधारावर आपण जे आरक्षण दिलं ते देत असताना अध्यक्ष महोदय सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक या चारही बाबींवर ज्यांचं मागासलेपण होतं अध्यक्ष महोदय, त्यांना पहिल्यांदा आपण आरक्षण दिलेलं आहे. आणि म्हणून अध्यक्ष महोदय शेड्यूल कास्ट असेल, शेड्यूल ट्राईब असतील की ज्याच्यामध्ये सांस्कृतिक मागासलेपण आहे, ज्याच्यामध्ये सामाजिक मागासलेपण आहे, शैक्षणिक मागासलेपण आहे अध्यक्ष महोदय, अशा सगळ्या प्रकारचा आर्थिक मागासलेपण आहे, अशा प्रकारच्या सगळ्या लोकांना अध्यक्ष महोदय आपण त्या ठिकाणी आरक्षण दिलं. आणि त्या आरक्षणातून अध्यक्ष महोदय आपण एक लेवल प्लेइंग फील्ड तयार करण्याचा प्रयत्न केला. कारण आपण एन्श्योर काय केलाय, आपण संधीची समानता अध्यक्ष महोदय, आणि मग संधीची समानता ही जर द्यायची असेल तर समान लेवल म्हणजे ज्याला आपण समान फील्ड म्हणतो त्याच्यावर ज्यावेळेस आपण समान संधी देऊ, एकावर वर्षानुवर्ष अध्यक्ष महोदय अत्याचारात खितपत पडण्याची वेळ आल्यानंतर त्यालाही तुम्ही जर अध्यक्ष महोदय ज्याला वर्षानुवर्ष सगळंच मिळालंय या दोघांना एकाच पडल्यामध्ये अध्यक्ष महोदय आपण ठेवाल आणि अध्यक्ष महोदय जर पुढे जाल तर हे शक्य नाही. आणि अध्यक्ष महोदय आज हे जे तत्व आपण स्वीकारलं, हे तत्व हळूहळू अध्यक्ष महोदय आपल्याला त्याचे अध्यक्ष महोदय जे काही परिणाम आहेत ते दिसून पडतायत. अध्यक्ष महोदय या ठिकाणी आज आपल्याला पाहायला मिळत आहे की अनेक अध्यक्ष महोदय ज्या स्पर्धा परीक्षा आहेत या स्पर्धा परीक्षांमध्ये अध्यक्ष महोदय जो ओपन कॅटेगरीचा पहिला मेरिट आहे आणि अध्यक्ष महोदय ओबीसी किंवा एससीचा जो पहिला मेरिट आहे, आता याच्यामध्ये अध्यक्ष महोदय 1 आणि 2% फरक राहिला आहे. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय जे तत्व आपण स्वीकारलं ते तत्व हळूहळू अध्यक्ष महोदय आज आपल्याला त्याची फळं दिसत आहेत. पण अध्यक्ष महोदय अजूनही सामाजिक भेदभाव मोठ्या प्रमाणात आहे. अजून अध्यक्ष महोदय आम्हाला संधी द्यायची आहे. समाजातला मोठा वर्ग अध्यक्ष महोदय हा आजही वंचित आहे. आणि अध्यक्ष महोदय जोपर्यंत समाजातला वर्ग वंचित आहे अध्यक्ष महोदय तोपर्यंत हे तत्व आपल्याला स्वीकारावंच लागेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पहिल्यांदा 50 वर्षाकरता अध्यक्ष महोदय आरक्षण ठेवलं होतं. पण अध्यक्ष महोदय ज्यावेळी संसदेमध्ये अटलजींचं सरकार होतं आणि अटलजींच्या सरकारमध्ये आढावा घेतल्यानंतर अध्यक्ष महोदय या सगळ्याचं एकमत याच्यावर होतं की अजूनही इतका मोठा समाज वंचित आहे की हे सामाजिक आरक्षण राहिलंच पाहिजे. आणि त्यावेळेस आरक्षणाला मुदतवाढ देण्याचं काम हे अटलजींच्या सरकारनं अध्यक्ष महोदय त्यावेळी केलं. आणि आजही अध्यक्ष महोदय जोपर्यंत समाजातला एकही व्यक्ती हा भेदभावाने ग्रसित आहे अध्यक्ष महोदय तोपर्यंत हे आरक्षण हे आपल्याला ठेवावंच लागेल. ते ठेवलंच पाहिजे अध्यक्ष महोदय. आणि त्याशिवाय हा देश पुढे जाऊ शकत नाही हे आपण सर्वांनी या ठिकाणी मान्यच केलं पाहिजे. अध्यक्ष महोदय या ठिकाणी खरं म्हणजे आपण ज्यावेळी ही सगळी चर्चा करतोय त्यावेळी या चर्चेच्या माध्यमातून
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं व्यक्तिमत्व देखील अध्यक्ष महोदय या ठिकाणी या सभागृहासमोर आलं. अध्यक्ष महोदय, मला संधी मिळाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लंडन स्थित घराच्या लोकार्पणाच्या निमित्ताने लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये जाण्याची. आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये गेल्यानंतर ज्यावेळी त्या ठिकाणी मी तिथल्या प्राध्यापकांना भेटलो त्यावेळी त्यांनी असं सांगितलं की आमच्या इथले एक रेअर स्कॉलर आणि रेवर्ड स्कॉलर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. अध्यक्ष महोदय, त्यांनी सांगितलं की आजही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या काळामध्ये घेतलेलं शिक्षण, त्या काळात त्यांनी लिहिलेले प्रबंध हे लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये रेफर केले जातात. अध्यक्ष महोदय, आणि याच्या पलीकडे जाऊन ज्यावेळी आम्ही चर्चा केली तर त्यांनी सहर्ष या ठिकाणी सांगितलं की आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने इथे रिसर्च फेलोशिप आणि चेअर ही तयार करायची आहे. आणि आम्ही त्यांना सहर्ष सांगितलं की त्याकरता महाराष्ट्र सरकार जी काही आर्थिक त्याला पाठबळ द्यायचं आहे ते निश्चितपणे महाराष्ट्र सरकार त्या ठिकाणी देईल. आज इतक्या वर्षानंतर काय त्या व्यक्तीची बुद्धिमत्ता असेल अध्यक्ष महोदय, असं सांगतात की एकदा त्यांनी जो प्रबंध तयार केला होता हा प्रबंध हरवला. हाताने लिहिलेला प्रबंध होता अध्यक्ष महोदय, तो हरवला आणि त्यांना तो प्रबंध सादर करायचा होता. अध्यक्ष महोदय, त्या व्यक्तीने पुन्हा तो प्रबंध जसाच्या तसा लिहून काढला. ही स्मरणशक्ती होती. कुठेही त्यांना पाहावं लागलं नाही अध्यक्ष महोदय. आणि अध्यक्ष महोदय, मी ज्यावेळी या लंडनच्या घराचं लोकार्पण केलं ते लोकार्पण करताना काही फोटोग्राफ त्या ठिकाणी होते. त्यातलं एक पत्र होतं आणि हे पत्र त्यांनी बॉन युनिव्हर्सिटीला पाठवलं होतं आणि अतिशय सुंदर अक्षरामध्ये स्वतःच्या अक्षरात लिहिलेलं हे पत्र होतं आणि ते जर्मन भाषेमध्ये होतं. अध्यक्ष महोदय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जर्मन भाषा अतिशय चांगल्या प्रकारे ज्ञात होती आणि त्या जर्मन भाषेमध्ये त्यांनी ते पत्र त्या ठिकाणी पाठवलेलं होतं. या माणसामध्ये जी प्रतिभा होती अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे एकेका गोष्टीचं जे विवेचन ते करायचे. अध्यक्ष महोदय, मगाशी खूप सुंदर एक घटना भुजबळ साहेबांनी सांगितली. अशा अनेक घटना आहेत अध्यक्ष महोदय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मोठे अर्थतज्ञ होते. खरं म्हणजे त्यांच्या या सगळ्या अध्यक्ष महोदय संविधान तयार करण्याच्या या सगळ्या कृतीमध्ये अध्यक्ष महोदय आपण त्यांचं अर्थतज्ञ म्हणून जे कार्य आहे त्याचा पाहिजे त्या प्रमाणात गौरव करू शकलो नाही. पण रुपीच्या कन्व्हर्टेबिलिटी बद्दल अतिशय अधिकारिक भाष्य ज्या वाटचाली केलं त्या भाषाचं नाव होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आज ज्या कन्व्हर्टेबिलिटी बद्दल आपण आज बोलतोय ती कन्व्हर्टेबिलिटी त्या काळामध्ये त्याचा इकॉनॉमिक इम्पॅक्ट काय होईल आणि भारत हा कशा प्रकारे आर्थिक महासत्ता बनू शकतो, त्याचे अध्यक्ष महोदय काय सोपान असू शकतात, या संदर्भात त्यांनी केलेलं जे लिखाण आहे अध्यक्ष महोदय अतिशय पथदर्शी अशा प्रकारचं लिखाण आहे. आणि म्हणून आपण जर बघितलं तर आपल्या संविधानामध्ये ज्या काही अध्यक्ष महोदय आर्थिक बाबींवर तरतुदी आहे त्या इतक्या चांगल्या आहेत की कुठल्याही राज्यावर अध्यक्ष महोदय जसा त्यांनी अधिकार दिला आहे तसाच राज्यावर काही अध्यक्ष महोदय त्यांनी त्या ठिकाणी जबाबदारी टाकल्या आहेत. देशाने आणि आपल्या राज्याने अध्यक्ष महोदय FRBM सारखा कायदा तयार केला. अध्यक्ष महोदय फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी राजकोषीय उत्तरदायित्व विधेयक आपण तयार केलं. अध्यक्ष महोदय, हे विधेयक तयार करायची वेळ केंद्रावर आणि राज्यावर कधीतरी येईल याची कल्पना अध्यक्ष महोदय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्या काळामध्ये होती. त्याचा उल्लेखही त्यांनी केला आणि तशी व्यवस्थाही राज्यघटनेच्या माध्यमातून त्यांनी केली. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, केंद्र आणि राज्य सरकारला ज्यावेळी हे जाणवलं की आपल्यावर बंधन टाकून घेतली पाहिजे त्यावेळी केंद्र आणि राज्य सरकारने या कायद्याच्या माध्यमातून आपल्यावर बंधन टाकून घेतली. आणि अध्यक्ष महोदय, खऱ्या अर्थानं मला असं वाटतं की या प्रत्येक परिस्थितीचा म्हणजे आज कदाचित आपण 100 पेक्षा अधिक या राज्यघटनेमध्ये अध्यक्ष महोदय सुधारणा केल्या असतील, अमेंडमेंट्स केल्या असतील, पण अध्यक्ष महोदय जी राज्यघटनेची मूळ तत्व आहेत ती मूळ तत्व इतकी मजबूत आहेत की आपल्या समोरच्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर ही जी अध्यक्ष महोदय मूळ तत्व आहेत ती मूळ तत्व या ठिकाणी देऊ शकतात. आज खरं म्हणजे अध्यक्ष महोदय या राज्यघटनेच्या संदर्भात अनेक या ठिकाणी चर्चा झाली. आमचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब यांनी देखील आपले विचार मांडले. खरं म्हणजे मी भुजबळ साहेबांच्या मताशी सहमत आहे भुजबळ साहेब की हे काही प्रश्न आणि उत्तर देण्याची आजची वेळ नाही आहे. पण एक गोष्ट निश्चितपणे आहे की काही गोष्टी ज्या आहेत त्याचा अध्यक्ष महोदय या ठिकाणी खुलासा झाला पाहिजे. अध्यक्ष महोदय, सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे
या राज्यघटनेचं जे बेसिक स्ट्रक्चर आहे हे अमेंडच होऊ शकत नाही. अध्यक्ष महोदय, ज्याचा उल्लेख मगाशी पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी केला, अटलजींच्या काळामध्ये अध्यक्ष महोदय जी समिती तयार झाली होती त्या समितीला स्पष्टपणे सांगण्यात आलं होतं की तुम्हाला बेसिक स्ट्रक्चर ऑफ कॉन्स्टिट्यूशन पाहता येणार नाही आणि कोणीच करू शकत नाही अध्यक्ष महोदय. याचं कारण असं आहे की संसदेचे अधिकार हे व्यापक असले तरी केशवानंद भारतींच्या केसमध्ये अध्यक्ष महोदय आपल्याला कल्पना आहे की सुप्रीम कोर्टाच्या 13 जजेसच्या बेंचने निर्णय देऊन या देशातल्या लोकशाहीला अध्यक्ष महोदय सगळ्यात पथदर्शी निर्णय आणि ज्यांनी ज्यांनी कायद्याचं शिक्षण घेतलंय, कायद्याचं शिक्षण हे केशवानंद भारतीच्या केसशिवाय पूर्णच होऊ शकत नाही. या केशवानंद भारतीच्या केसमध्ये अध्यक्ष महोदय अतिशय स्पष्टपणे सुप्रीम कोर्टाने सांगितलं की आमच्या राज्यघटनेमध्ये राज्यघटनेचं जे बेसिक स्ट्रक्चर आहे अध्यक्ष महोदय, हे बेसिक स्ट्रक्चर अमेंड करण्याचा अधिकार हा अध्यक्ष महोदय संसदेला देखील नाही. ही संसद आहे, ही घटना समिती नाही आहे आणि त्यामुळे संसद घटना समितीने तयार केलेल्या मसुद्यावर संसद तयार झाली अध्यक्ष महोदय आणि त्यामुळे या संसदेला देखील जे बेसिक स्ट्रक्चर ऑफ कॉन्स्टिट्यूशन आहे हे अमेंड करण्याचा अधिकारच नाही अध्यक्ष महोदय. आणि म्हणून अध्यक्ष महोदय त्यानंतर ज्या वेळी या लोकशाहीवर संकट आलं, माननीय विरोधी पक्षनेते साहेब, त्यावेळी सुप्रीम कोर्टाने या केशवानंद भारतीच्या केसच्या आधारावरच हे संकट दूर करण्याचं काम केलं. आपल्याला या ठिकाणी अध्यक्ष महोदय मी लक्षात आणून दिलं पाहिजे की या देशामध्ये जेव्हा आणीबाणी आली, अध्यक्ष महोदय आपल्याला कल्पना आहे की 1971 साली अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी निवडणुका झाल्या. नंतर मग आपल्याला माहिती आहे की अलाहाबाद उच्च न्यायालयामध्ये राजनारायण यांनी याचिका केली आणि त्या याचिकेमध्ये अध्यक्ष महोदय स्वर्गीय श्रीमती इंदिराजी गांधी यांची जी काही निवड आहे ती निवड रद्दबातल झाली अध्यक्ष महोदय. ती रद्दबातल झाल्यानंतर अध्यक्ष महोदय संसदेमध्ये घटना दुरुस्ती आणून अध्यक्ष महोदय त्या काळामध्ये पंतप्रधान पीठाधीश जे म्हणजे अध्यक्ष आहेत ते अध्यक्ष, राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांची निवडणूक ही अध्यक्ष महोदय न्यायालयाच्या कक्षाबाहेर काढण्यात आली. अध्यक्ष महोदय खरं म्हणजे लोकशाहीवर तो पहिला आघात होता. पण अध्यक्ष महोदय या देशाच्या सुप्रीम कोर्टाने त्याच्यामध्ये सांगितलं की बेसिक स्ट्रक्चर मध्ये हे बसत नाही अध्यक्ष महोदय. आणि त्यामुळे ही जी घटना दुरुस्ती त्यावेळी केली होती की ज्यातनं संपूर्ण लोकशाहीचा आत्मा हा संपवून टाकण्यात आला होता अध्यक्ष महोदय, तो लोकशाहीचा आत्मा सुप्रीम कोर्टाने परत केला अध्यक्ष महोदय. आणि त्यांनी सांगितलं की नाही, अशा प्रकारची घटना दुरुस्ती करता येणार नाही. पंतप्रधानाची निवडणूक असो, राष्ट्रपतींची निवडणूक असो, कुठलीही निवडणूक ही अध्यक्ष महोदय या संविधानाने पंतप्रधानांना संविधानाच्या वरचा दर्जा दिलेला नाही आहे. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय सर्वोच्च न्यायालयाने केशवानंद भारतीच्या केसचा त्या ठिकाणी दाखला देऊन बेसिक स्ट्रक्चरचं जे डॉक्ट्रिन आहे, डॉक्ट्रिन ऑफ बेसिक स्ट्रक्चर, त्या डॉक्ट्रिन ऑफ बेसिक स्ट्रक्चरच्या अंतर्गत 39वी घटना दुरुस्ती जी अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी करण्यात आली होती ती रद्दबातल ठरवली. अध्यक्ष महोदय घटना दुरुस्ती 42 मध्ये अध्यक्ष महोदय जे काही 31 घ हा अनुच्छेद टाकण्यात आला होता अध्यक्ष महोदय आणि त्या माध्यमातून या देशाला एक बंदीशाळा बनवण्यात आला होता अध्यक्ष महोदय. बंदीशाळा, या देशाची लोकशाही संपली होती अध्यक्ष महोदय. या देशामध्ये वेगवेगळ्या विचारांचे लोक, मग ते त्यावेळेच्या जनसंघाचे असतील, कम्युनिस्ट असतील, वेगवेगळ्या सगळ्या पक्षांचे जे लोक आहेत यांना जेलमध्ये टाकण्यात आलं होतं अध्यक्ष महोदय. पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टाने सांगितलं की अध्यक्ष महोदय अशा प्रकारचं ची तरतूद करण्याचा तुम्हाला अधिकार नाही. या देशातलं स्वातंत्र्य जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून दिलं आहे ते कुठल्याही घटना दुरुस्तीच्या माध्यमातून हे तुम्हाला काढून घेता येणार नाही. आणि लँडमार्क जजमेंट झालं अध्यक्ष महोदय आणि त्यातनं 2-2.5 लाख लोक जे जेलमध्ये बंद करून टाकले होते. पहिल्यांदा लोकशाहीमध्ये अध्यक्ष महोदय विरोधी पक्षाचा गळा घोटून अध्यक्ष महोदय लोकशाही समाप्त करण्यात आली होती. त्याच्या विरुद्ध पहिलं त्या ठिकाणी जजमेंट आलं आणि अध्यक्ष महोदय सगळ्यांना त्या ठिकाणी सोडण्यात आलं अध्यक्ष महोदय. आणि म्हणून अध्यक्ष महोदय शेवटी या संविधानाची जी काही महती आहे अध्यक्ष महोदय ती आपण सगळ्यांनी या ठिकाणी समजून घेतली पाहिजे. आज अध्यक्ष महोदय या ठिकाणी काही गोष्टी अजून आम्हाला सांगण्यात आल्या. अध्यक्ष महोदय संविधान
या 125व्या जयंतीच्या निमित्ताने बंधुता आणि समरसता असा दिवस मनवण्यात येतोय. आणि मग सांगण्यात आलं की समरसता म्हणजे काय, तर एकामध्ये कोणामध्ये तरी समरस व्हायचं, आपले स्वतःचे कुठले अधिकार सोडून द्यायचे. अध्यक्ष महोदय, आपल्याला माहिती आहे, लहानपणी आपण कथा ऐकली आहे, हत्ती आणि 9 अंधळे. अध्यक्ष महोदय, ज्याच्या हातात शेपटी आली त्याला हत्ती म्हणजे शेपटी वाटला, ज्याच्या हातात सोंड आली त्याला हत्ती म्हणजे सोंड आलं, पण खरा हत्ती तो नव्हता. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, या ठिकाणी एखाद्या शब्दाचा विपर्यास करायचं ठरवलं तर किती केला जाऊ शकतो. पण अध्यक्ष महोदय, याही संदर्भात समरसतेचा मूल मंत्र देणारे बाळासाहेब देवरस यांनी पुण्याच्या व्याख्यानमालेमध्ये, वसंत व्याख्यानमालेमध्ये अध्यक्ष महोदय अतिशय स्पष्टपणे या ठिकाणी समरसता म्हणजे काय, तर एकसंघपणे कुठलाही जाती धर्माचा भेदभाव न करता काम करणे म्हणजे समरसता. जात धर्म हा भेदभाव न करता सर्वांनी मी भारतीय आहे या भावनेतनं काम करणं म्हणजे समरसता. अध्यक्ष महोदय, समरस व्हायचंय, व्यक्तीमध्ये नाही व्हायचं. अध्यक्ष महोदय, समरस व्हायचंय देशामध्ये, समरस व्हायचंय अध्यक्ष महोदय राष्ट्रवादामध्ये, समरस व्हायचंय या सार्वभौमत्वामध्ये. पण ही समरसता तुम्हाला कळेल कशी अध्यक्ष महोदय, कारण ज्याच्या मनात काळं असतं अध्यक्ष महोदय त्याला ते कधीच कळू शकत नाही. आणि म्हणून तुम्हाला कळावं म्हणून सांगतो अध्यक्ष महोदय की या ठिकाणी समरसता याकरता की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातल्या सगळ्या लोकांनी या भारताच्या सार्वभौमत्वामध्ये समरस व्हावं अशा प्रकारचा विचार व्यक्त केला, म्हणून ही समरसता आहे. बंधुता ही त्यांनी सांगितली म्हणून बंधुता आहे अध्यक्ष महोदय. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे मला अपेक्षित असं होतं की आजच्या दिवसाचं औचित्य साधून एक अतिशय उंच अशा प्रकारची चर्चा या ठिकाणी होईल. पण अध्यक्ष महोदय, दुर्दैवाने या चर्चेमध्ये अध्यक्ष महोदय थोडंसं राजकारण आलं, पण ठीक आहे, काही हरकत नाहीये. अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे आता त्याचंही काही फार त्या ठिकाणी खुलासा करण्याची आवश्यकता नाही, पण या चर्चेच्या निमित्ताने अध्यक्ष महोदय या ठिकाणी मग सीबीआयचा वापर कसा होतो इथपर्यंतच्या गोष्टी आल्या. आता अध्यक्ष महोदय, मागच्या काळामध्ये सीबीआयचा वापर कसा कसा झाला हे जर मी सांगायला लागलो तर अध्यक्ष महोदय मग याचा अर्थ काय, तेव्हा तुम्ही वापर करत होता ना, आता आम्ही वापर करतोय. एखाद्याच्या विरुद्ध पुरावे मिळाले अध्यक्ष महोदय आणि त्याच्यावर धाड टाकली तर अध्यक्ष महोदय सीबीआयचा गैरवापर झाला. आणि ज्यांच्या विरुद्ध पुरावे मिळाले नाही त्यांना तुम्ही जेलमध्ये टाकलं तरी तो गैरवापर नाही. अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे या संदर्भात न बोललेलं बरं आहे अध्यक्ष महोदय. आता अध्यक्ष महोदय, या ठिकाणी या चर्चेच्या निमित्ताने आदरणीय सोनियाजी आणि राहुलजींच्या केसचाही दाखला त्यांनी दिला. अध्यक्ष महोदय, याच्यात कुठलाही अध्यक्ष महोदय शासनाचा हस्तक्षेप नाही, ते कोर्टाचं मॅटर आहे, कोर्टाने काढलेला समन आहे, कोर्ट त्याच्यात जो निर्णय करायचा तो करेल. पण अध्यक्ष महोदय त्याला या ठिकाणी जोडण्याची आवश्यकता नाहीये. आज विषय काय आहे अध्यक्ष महोदय, आजचा विषय आहे अध्यक्ष महोदय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांनी दिलेलं संविधान, ज्या संविधानाने या देशाला अध्यक्ष महोदय खऱ्या अर्थानं एक सर्वोच्च राष्ट्र बनण्याची संधी या ठिकाणी दिली. आणि अध्यक्ष महोदय, सहिष्णुता आणि असहिष्णुता हा काय विषय अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, ज्यावेळी भंडारा जिल्ह्यामध्ये अध्यक्ष महोदय एका दलित कुटुंबाला जाळून टाकण्यात येतं अध्यक्ष महोदय, त्यावेळी सहिष्णुता असहिष्णुतेची गोष्ट होत नाही, कोणी पुरस्कार परत करत नाही अध्यक्ष महोदय. आणि मला कधी कधी आश्चर्य वाटतं अध्यक्ष महोदय की बिहारची निवडणूक झाल्याबरोबर पुरस्कार वापसी का बरं बंद झाली अध्यक्ष महोदय, काय कारण आहे याचं. ज्यावेळी केरळमध्ये अध्यक्ष महोदय एका व्यक्तीचा, एका प्राध्यापकाचा हात कापला जातो अध्यक्ष महोदय, का तर त्यांनी एक विशिष्ट प्रश्न विचारला म्हणून. अध्यक्ष महोदय, कोणाला सहिष्णुता आणि असहिष्णुता आठवत नाही. अध्यक्ष महोदय, एक गोष्ट स्पष्टपणे सांगतो, हा देश एकसंघ काय, कारण या देशामध्ये, या देशातल्या भारतीयाला सहिष्णुता शिकवण्याची आवश्यकता नाही. आमचं मूळ रक्त सहिष्णू आहे अध्यक्ष महोदय, आमचा 5000 वर्षाचा इतिहास सहिष्णू आहे अध्यक्ष महोदय. जेव्हा जेव्हा जगातनं ज्यांना ज्यांना हाकलण्यात आलं अध्यक्ष महोदय, पारशी होते त्यांना काढण्यात आलं, या देशाने त्यांना जागा दिली अध्यक्ष महोदय. यहुदी होते त्यांना संपूर्ण जगाने जगातनं बाहेर काढलं, या देशाने त्यांना जागा दिली अध्यक्ष महोदय, दुसऱ्या कोणी दिली नाही. जग के ठुकराए हुए लोगों को लो खुला मेरा द्वार म्हणणं वाला हा देश आहे अध्यक्ष महोदय.
या देशावर आक्रमण झाली, ग्रीक होण सकैवंत टूटते थे भूमि पर, हारते थे हौसले पंचनद के तीर पर, पता नहीं कहां है वे अतीत में समा गए, काल के प्रवाह में खुद को वे मिटा गए. आक्रमण झाले अध्यक्ष महोदय. आम्ही नाही केलं आक्रमण कोणावर. या देशाने अध्यक्ष महोदय आपल्या इतिहासामध्ये आक्रमण झेलली, पण आपली संस्कृती जिवंत ठेवली आणि आक्रांत्यांना सुद्धा या ठिकाणी जागा दिली. अध्यक्ष महोदय आपल्या हृदयामध्ये जागा दिली. त्यांच्या संस्कृतीत जे जे आहे ते या संस्कृतीत चांगलं असेल ते घेतलं अध्यक्ष महोदय. आणि म्हणून या देशाला सहिष्णुता शिकवण्याची आवश्यकता नाहीये. हा सहिष्णू लोकांचाच देश आहे अध्यक्ष महोदय, आणि सहिष्णूच राहणार आहे. याची सहिष्णुता अध्यक्ष महोदय कोणी हिरावून घेऊ शकत नाही. आणि म्हणून अध्यक्ष महोदय मी शेवटी एवढंच सांगणार आहे अध्यक्ष महोदय, की या संविधानाने जे अधिकार आपल्याला दिले आहेत त्या अधिकारांचं पालन अध्यक्ष महोदय, ते अधिकार मिळवत असताना आमच्यावर जे काही या ठिकाणी जबाबदारी आहेत त्या जबाबदाऱ्यांचं पालन देखील आम्ही केलं पाहिजे. आज अध्यक्ष महोदय हे सरकार आल्यानंतर खरं म्हणजे अध्यक्ष महोदय या ठिकाणी अनेक प्रश्न, मी त्याचा आज उल्लेख करणार नाही, पण इंदू मिलच्या संदर्भातला असेल, लंडनच्या घराच्या संदर्भातला असेल, वेगवेगळे प्रश्न जे आहेत अध्यक्ष महोदय, जे अध्यक्ष महोदय जुन्या सरकार समोरही आले पण अध्यक्ष महोदय सुटले नाही. कारण अध्यक्ष महोदय ज्यावेळेस आम्ही सामाजिक न्याय म्हणतो ना, त्यावेळेस सामाजिक न्याय हा भाषणात असून चालत नाही, तो कृतीत असावा लागतो. तो कृतीत आपल्याला प्रदर्शित करावा लागतो. आणि मी विश्वास देतो अध्यक्ष महोदय, हो आहेत आमच्यासमोर समस्या, खूप समस्या आहेत अध्यक्ष महोदय. आजही अध्यक्ष महोदय ही गोष्ट खरी आहे की अध्यक्ष महोदय समाजातला भेदभाव आहे, पण हा भेदभाव मिटवण्याची जबाबदारी या संविधानाने तुमच्यावर आणि आमच्यावर टाकली आहे. त्याची लढाई आपल्याला करावी लागेल. नुसतं त्याच्याकडे बोट दाखवून चालणार नाही. त्या लढाईमध्ये एकत्रितपणे उतरावं लागेल. ती लढाई आपल्याला लढावी लागेल आणि समाजातला भेदभाव हा आपल्याला मिटवावा लागेल अध्यक्ष महोदय. आज अध्यक्ष महोदय आमच्या आदरणीय बाबांनी या ठिकाणी अध्यक्ष महोदय शेवटी अतिशय महत्वाचं एक चांगलं वाक्य या ठिकाणी सांगितलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं. दादा तुम्ही आदरणीय आहे असं काय अध्यक्ष महोदय, ते असं म्हणाले, आदरणीय बाबा असं म्हणाले, घटना कितीही चांगली असली, एक बाबासाहेब आंबेडकरांचं अतिशय चांगलं वाक्य त्यांनी म्हणून दाखवलं. ते असं म्हणाले, घटना कितीही चांगली असली तरी वापरणारी माणसे जर चांगली नसतील तर घटना निश्चितच वाईट ठरते. घटना काय करते? फक्त राष्ट्राचा देह घडवते. भारताची जनता आणि तिचे निरनिराळे राजकीय नेते कसे वागतील हे कोणी सांगावे. आपले हेतू साध्य करण्याकरता ते घटनात्मक मार्गाचा अवलंब करतील का क्रांतिकारक पद्धतीचा अवलंब करतील. बंडखोर मार्गाने जाण्याचे त्यांनी ठरवल्यास घटना किती चांगली असली तरी ती कोलमडून जाईल. आणि मग हा उल्लेख करताना त्यांनी असं म्हटलं की घटना किती चांगली असली तरी ती वापरणारी माणसे चांगली असली पाहिजे. उपरोधिक म्हटलं, आमच्याकडे पाहून म्हटलं. खरं म्हणजे अध्यक्ष महोदय, घटना तर आपली चांगलीच आहे, पण 65-67 वर्ष स्वातंत्र्याला झाल्यानंतर या देशामध्ये आजही गरिबी आहे, बिमारी आहे, भूकमरी आहे. अध्यक्ष महोदय, या 65-68 वर्षापैकी 60 वर्ष घटना कोणाच्या हातात होती? कोणाचं राज्य होतं अध्यक्ष महोदय? या ठिकाणी कोणाचं राज्य होतं? अध्यक्ष महोदय, घटना कितीही चांगली असली तरी वापरणारी माणसे जर चांगली नसतील तर घटना निश्चितच वाईट ठरते अध्यक्ष महोदय. आणि म्हणून आज या ठिकाणी अध्यक्ष महोदय एकमेकावर कुरघोडी करण्याचा दिवस नाही, हा दिवस आहे अध्यक्ष महोदय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी तत्व सांगितली त्या तत्वांच्या आधारावर या देशाची निर्मिती करायची. आणि मला विश्वास आहे या राज्यघटनेत इतकी शक्ती आहे, इतकी ताकद आहे की या देशाला विकासापासून कोणीच थांबवू शकत नाही. या राज्यघटनेच्या माध्यमातून हा देश जगाला निश्चितपणे अध्यक्ष महोदय या ठिकाणी मार्गदर्शन करेल हा विश्वास व्यक्त करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद.